महाराष्ट्राच्या जडणघडणीत कुठल्या महिलांचे योगदान आहे जाणून घेऊया कोल्हापूरकरांकडून। लता मंगेशकर वाटतात, कारण त्या कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून आपल्या एवढ्या मोठ्या गानसम्राज्ञी झालेत। त्या पहिल्या इथं काम करत होत्या आणि आता त्या एवढ्या मोठ्या गायक सम्राज्ञी आहेत। सावित्रीबाई फुले आणि त्यांनी म्हणजे पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली, त्यामुळं आज आपण इथं सगळ्या महिला आहोत आणि आज उच्च म्हणजे स्तरावर महिला फार गेलेल्या आहेत। एक त्यांचं एवढं म्हणजे हे करण्यासारखं वाटतंय की त्यांच्यामुळं आज सगळ्या महिलांना एक प्रोत्साहन मिळत आहे। माझ्या मते सर्वात प्रभावशाली महिला म्हटलं तर सावित्रीबाई फुलेच असणार आहेत, कारण त्यांनी जर सुरुवात केली नसती महिलांच्या बाबतीत तर ते आजपर्यंत आपण आज या महिला जे इथं बघतोय त्या आपल्याला दिसल्याच नसत्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्यांनी शिक्षण दिलं, शिक्षणासाठी त्यांनी स्वतः जेवढा त्रास सहन करून घेतला, त्यांच्यामुळे सगळ्या महिला आज इथे समोर दिसत आहेत आपल्याला। त्या नसत्या तर कोणीही महिला पुढे येऊन कदाचित खूप पाठीमाग असतो अजून आम्ही आतापर्यंत इतक्या पुढे आलोच नसतो। त्यामुळे सर्वात प्रभावशाली महिला म्हटलं तर सावित्रीबाई फुलेंचंच नाव मी आदराने घेईन। महिलांपासूनच खरं तर प्रेरणा मिळते, पण त्यातल्या त्यात मला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जास्त माझ्या प्रेरणास्थान वाटतात, कारण मला वाटतं सगळ्यांच्या मागे पती असलं परिवार असला तर लोक उभारू शकतात, पण त्यांच्या पतीच्या निधनानंतर मला त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राजगादीवरती बसवलं आणि त्यांनी उत्कृष्टरित्या राजकारभार केला। त्यांच्यापासून खूप चांगली प्रेरणा मिळते की एकटी स्त्रीसुद्धा कुठल्या पुरुषाच्या मदत न घेता चांगला उत्कृष्ट राज्यकारभार करू शकते आणि एक चांगलं उदाहरण बनू शकते। खरं तर आपण नेहमीच हे ऐकतो म्हणतो की महाराष्ट्र हा नररत्नांची खाण आहे, पण मी तर मानते की जसं महाराष्ट्र नररत्नांची खाण आहे तसंच ते महाराष्ट्र नारीरत्नांचीही खाण आहे। राष्ट्रमाता जिजाऊंपासून अहिल्या होळकरांपर्यंत अनेकींनी या समाज सुधारणेमध्ये आणि जडणघडणीमध्ये आपलं फार मोठं योगदान दिलेलं आहे। पण मला जर विचाराल, मला भावलेल्या जर कोण असतील तर त्यामध्ये शिक्षणाच्या देवी म्हणून ज्यांना मी बघत आले आतापर्यंत त्या सावित्रीबाई फुले या आहेत, कारण सावित्रीबाई नसत्या तर आज मी तुमच्या समोर उभीच राहू शकले नसते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।